दुसरी आहे गुरु सेवा, पण गुरु तसा असला बी पाहिजेत ना. गुरु कसा असला पाहिजे, सेवा करण्याच्या लायकीचाही असला पाहिजे. कबीर महाराज सांगतात ना, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. मी भाग्यवान गुरु आहे महाराज, शिष्य आहे मी, भाग्यवान शिष्य आहे. माझ्या गुरुने आतापर्यंत त्यांच्यासाठी मला काहीच मागितलं नाही. जेवढं मागितलं तेवढं देवासाठीच मागितलं. त्याच्यामुळे मी समाधानी आहे. गुरु तो ऐसा चाहिए. नाही तर शिष्य भेटला की काही काही गुरु नुसते कापायचंच करतात महाराज. त्याला अंगठीच मागल, गाडीच मागल, काय मागतील ते काही सांगता येत नाहीये. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, याच्यासाठी एक आता 3:15 झाले. गुरुच्या शास्त्रामध्ये 3 जोड्या आहे. खूप सुंदर प्रसंग आहे. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची, एक. दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची, 2. आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची. लक्ष देऊन ऐका. शिष्याची गुरु विषय असणारी निष्ठा आणि गुरुचं शिष्यावर असणारं प्रेम, याच्यासाठी 3 जोड्या मी तुम्हाला सांगतो. धावत्या योगात घेऊ. खूप गोड प्रसंग आहे. पहा, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केलेली होती. वडे, त्या वड्याचा सुगंध ज्या वेळेस मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात, ए गोरक्षा, ए गोरक्षा, मला वडे खायचे. गुरुजी चला आश्रमावर, मी काहीतरी व्यवस्था करतो. आणि गोरक्षनाथ जोळी घेऊन त्या मायमाऊलीच्या दारात गेले. त्या मायमाऊली म्हणे, माय, ए माय, अलक निरंजन भिक्षाम दे. आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते. तिच्यामुळे तिनं ताटामध्ये कोरडा शिदा घेऊन आला. असं सांगितलं जातं की संन्यासी महात्मा कोणाच्या हातचं बनवलेलं खात नाही, ते स्वतः बनवून खातात. अशा बऱ्याचशा काही संन्यासी महात्म्यांचा नियम आहे. त्यावेळेस गोरक्षनाथाने हात जोडल्याने सांगितले, आई, आज कोरडा शिदा नको, तुमच्या घरी जे वडे केलेले त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीसाठी द्या. आता ती मायमाऊली एवढी काही धार्मिक नव्हती, नास्तिक होती. तिला काय महाराज लोकांशी, ती म्हणे, का बे तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. माईक बंद करा बरं, आवाज येणार, माईक बंद करा. गोरक्षनाथाने हात जोडले, आई, आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला कधीच काही मागितलं नाही. मी जर 2 वडे देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल ग. दे ना. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी निष्ठा, गुरुविषयी असणारी उत्कंठा पाहिल्यानंतर त्या माय माऊलीने गोरक्षनाथाला प्रश्न केला, गोरक्षा, काय माय, किती प्रेम करतोस गुरुजीवर? मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार. हे वाक्य ऐकल्यानंतर त्या माय माऊलीने सांगितलं, एवढं प्रेम करतोस गुरुजीवर? हो, मग तुझा एक डोळा काढून दे, मी तुझ्या गुरुजीला वडे देते. क्षणाचाही न विचार करता डोळा काढला, त्या माय माऊलीच्या हातात दिला आणि वडे घेऊन आश्रमात आले. एक हात डोळ्याला आणि दुसऱ्या हातामध्ये वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाकडे बघितलं, हे गोरक्षा, काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली, त्याच्यामुळे थोड्या वेदना होत आहेत. परत विचारलं, गोरक्षा, खरं सांग, काय झालं? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली, त्याच्यामुळे थोडं रक्त येत आहे. रागवले गुरुजी, खरं सांग. डोळ्याचा हात काढला तर डोळाच नव्हता. मच्छिंद्रनाथाने वडे खाणे थांबवलं. काय झालं वेड्या, डोळा काय झाला? गुरुजी, मी ज्या माय माऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो, त्या माय माऊलीने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस? मी सांगितलं, माझ्या गुरुजीसाठी मी प्राण द्यायला तयार आहे. त्या माय माऊलीने मला डोळा काढून मागितला. गुरुजी, मी डोळा काढून दिला आणि वडे घेऊन आले. ढसाढसा रडायला लागले. मच्छिंद्रनाथ, वेडा झालास का रे? 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का? गोरक्षनाथ रडायला लागले. गुरुजीची चरण धरले आणि गुरुजीला सांगितलं, गुरुजी, त्या माय माऊलीने 2 वड्यासाठी फक्त माझा एक डोळा काढून मागितला. त्या माय माऊलीने त्या 2 वड्यासाठी माझी मान कापून मागितली असती गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असती. एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. आता एवढं प्रेम जो शिष्य गुरुजीवर करतो, ते गुरुजी काही तुमच्या माझ्या गुरुजी सारखे खेडकेकडे धरणारे गुरुजी असतील का? माश्या धरणारे मच्छिंद्रनाथ होते ना ते. कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि हातातून कमंडलूतलं पाणी डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा. फक्त माझी विनंती असली, दृष्टांत कीर्तनात ऐका, कथेत ऐका, प्रॅक्टिकली करून पाहू. 2024 मध्ये एवढी ताकद नाही राहिली बरं कोणाकडे.
एखाद्या बावळ्याच्या नांदीला डोळाही जाईल, महाराज जाईल, आंधळे होसाल तुम्ही. पण जीवनाचं कल्याण जर करायचं असेल तर गुरुजीच्या सहवासामध्ये जा. तुम्हारा गुरु शरण आने के बाद हर खुशी मिल जाएगी, चरणों में झुक जाने के बाद फूल से जा करके पूछो छाई है कितनी बहार. एखाद्या फुलाला जाऊन विचारा, नाही फुला तू एवढा टवटवीत कसा दिसतो, एवढा गोड कसा दिसतो, एवढा सुगंधित तुझा वास काय येतो, ते फुल काय सांगतं पहा. फूल से जा करके पूछो छाई है कितनी बहार, रात भर कांटों पे सोया गली में आने के बाद कुछ न बिगड़ेगा तुम्हारा गुरु शरण आने के बाद. कुछ न बिगड़ेगा तुम्हारा गुरु शरण आने के बाद, कुछ न बिगड़ेगा तुम्हारा गुरु शरण आने के बाद. हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद. अख्ख्या जगाने तुम्हाला सोडलं तरी चालतं, फक्त देवानं तुम्हाला नाही सोडलं पाहिजेत गड्यानं. अरे ज्या दिवशी देव तुम्हाला दूर करेल त्या दिवशी या जगाच्या पाठीवर कोण वाचवणार आहे तुम्हाला? नाही वाचवू शकत कोणी. मायबाप दूर गेले तर चालेल, भाऊ दूर गेला तर चालेल, बायको दूर गेली तर चालेल, लेकरं बाळ दूर गेले चालेल, सत्ता दूर गेली चालेल, संपत्ती दूर केली चालेल, ऐश्वर दूर गेलं तरी चालेल, पण माझा जगाचा मालक तुमच्यापासून दूर नाही गेला पाहिजे. अरे विश्वाचा मालक ज्या दिवशी तुम्हाला सोडल, तुकोबराय सांगता तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि ज्या दिवशी तोच तुम्हाला सोडून देईल त्या दिवशी या जगामध्ये कोणाची ताकद आहे तुम्हाला वाचवणे? नाही वाचू शकत तुम्हाला कोणी. जगातील कितीही मोठा तज्ञ डॉक्टर असू द्या, 4 तास ऑपरेशन झालं ना, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस येतो त्यावेळेस नातेवाईक रडतात, ओ ओ डॉक्टर साहेब, ओ सांगा ना आमचं पेशंट कसं आहे. डॉक्टर असं विचारल्यानंतर पेशंटच्या डोळ्यात धार आहे, ओ ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट. डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले, पण आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त कोणाची आहे? देवाची आहे. अरे मग तुम्ही जर तुमच्या जीवनाचा शेवटचा पर्याय देव ठेवता तर तुम्ही आणि मी तुमच्या जीवनाचा पहिला पर्याय देव का नाही ठेवला पाहिजे? आपल्याला असं वाटतंय की आपण करतो. नाही 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 नाही. पाटणकर बाबा गुरुजी मला नेहमी एक वाक्य सांगतात, पुरुषोत्तम तुला जर असं वाटत असेल की तू फिरतोय, तू दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन करतोय म्हणून सप्ताह होतोय, तुला जर असं वाटत असेल तू कीर्तन करतोय म्हणून हा आश्रम चालतोय, तू कीर्तन करून म्हणतोय इथून हे सगळं चालतंय, दिंडी चालते, सप्ताह चालतोय, मंदिर तू इथं बैस, काय म्हणतात ते त्यांचं नेहमीच, तू इथं बैस, त्या लिंबाच्या झाडाखाली बैसन फक्त देवाचं चिंतन कर, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.
झाडाला सुद्धा भाकरी लागतील एवढी ताकद माझ्या पांडुरंगाची, फक्त आपला विश्वास कमी पडतो. काय करतोय? आपला विश्वास कमी पडतो. म्हणून मला एवढंच सांगायचं, ज्या दिवशी देव तुम्हाला सोडल ना मायबाप, त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणीच नाही वाचू शकत. रामायणातला काय गोड प्रसंग आहे हो, ऐका ना. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू आहे. सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. भाल्यातला बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होते माझे प्रभू रामचंद्र. उद्याच्या युद्धाची तयारी आहे. बाण असा टोक लावत असताना लाल बुंद तो बाण झालाय आणि तो बाण थंड व्हावा म्हणून माझ्या प्रभू रामचंद्राने तो बाण चिखलात घातला. 10-5 मिनिटं झाली. चिखलातला बाण ज्यावेळेस काढला ना, त्यावेळेस त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. जगाच्या मालकाला कळालं, अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालेलं आहे. आणि चिखलात हात घातला, ते रक्ताने माखलेलं बेंडूक होतं. थर 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 कापत होतं. शेवटचे श्वास मोजत होतं. जगाच्या मालकाने त्या बेंडकाला हातावर घेतलं. किती भाग्यवान बेंडूक असं ना, डोळ्यासमोर आणा ना, हे दृश्य किती गोड आहे. अख्खं विश्व ज्या जगाच्या मालकाच्या भेटीसाठी तरसते, त्या जगाच्या मालकाच्या हातावर ते बेंडूक आहे. ते जगाच्या मालक त्या बेंडकाकडे पाहून रडायला लागला. आणि प्रभू रामचंद्र त्या बेंडकाला पाहून म्हणतात, बेंडका, अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला नाही, तू रडला का नाहीस रे? काय म्हणलं देव? अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाच्या डोळ्याला धारा लागल्याने बेंडूक जगाच्या मालकाला सांगते, ए देवा, अरे ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायचा देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर आम्ही धावा कोणाच्या नावाने करायची? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जग विरोधात जाऊ द्या तुमच्या, जा कोरा के साईया मार न सके कोई, जो जग बैरी होए पर बाल न बाका हो. अख्खं जग विरोधात जाऊ द्या हो. जग कोणासोबत राहिलं म्हणून तुमच्या सोबत राहिलं अजिबात नाही. पण देव सखा जरी जग अवघे कृपा करी. जग नाराज झालं तरी चालतं, पण देव नाही नाराज झाला पाहिजे. अरे देव दूर जाऊ नये, देव आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून ह्या लोकांनी सर्व घरादाराचा त्याग केलाय. प्रमाण घ्या माझ्या तुकोबरायचं. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते केली हो, राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादे विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते केली, राज्यमाता निंदू भरते केली हो, राज्यमाता निंदू भरते केली, राज्यमाता निंदू भरते केली, राजमाता बिंदू भरते प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते राजमाता बिंदू भरते केली हो, राजमाता बिंदू भरते केली. एक टाळी वाजत नाहीये मायबाप. जय हो, जय हो. हरी बोल.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.